बीडमधील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईमध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मेट्रो सिनेमा ते मुंबईतील आझाद मैदान अशा स्वरूपाचा हा जन आक्रोश मोर्चा होता। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे। जनतेच्या आक्रोशामुळे या हत्याकांडात न्याय मिळण्याची भूमिका झालेली आहे। आज 2 ठिकाणी आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे सुद्धा उपोषण करतात। त्याच्यामध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही मागण्या आहेत। तिथं मोठ्या संख्येने लोक आहेत, राज्यभरातून गेले आणि इथं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, बाबासाहेबांचे भीमसैनिक एकत्र येऊन एक प्रतिकात्मक पण जबरदस्त असं आंदोलन आझाद मैदानाला झालेलं आहे। या आरोपींना फाशी व्हावी, धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये जी सुविधा दिली जाते त्याची चौकशी झाली पाहिजे, नेमका काय आजार आहे तो बाहेर आला पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी इलाजाची गरज होती तेव्हा त्याला दवाखान्यात नेलं नाही। आमचा संतोष देशमुख 4-4, 5-5 तास मारला, त्याला हॉस्पिटलमध्ये कुणी घेऊन गेलं नाही। पण खंडणी आणि खुनात आरोपी, मोकात आरोपी असणाऱ्याला पोट दुखलं की दवाखान्यात घेऊन जातात, हे थोडं निंदनीय आणि संशयास्पद आहे। अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सरकार चालवतात, त्यांना माझं आव्हान आहे की हे प्रतिकात्मक आंदोलन आहे पण उद्रेक कधीही होऊ शकतो। आमचा अंत बघू नका, नाही तर सागर बंगला आणि मंत्रालय इथं आम्हाला उड्या खायला वेळ लागणार। मैं यही कहूँगा कि शायद हमारी सरकार गूंगी और बहरी है, ना तो वो लोगों की आवाज़ सुन पा रही है और ना ही कोई जवाब दे पा रही है। ये बताइए, ये राजीनामा जो मांगा जा रहा है ये पहली बार मांगा जा रहा है क्या? जब शरद पवार जी मुख्यमंत्री थे तब भी राजीनामे होते थे, कांग्रेस की सरकार थी तब भी राजीनामा होते थे। अगर धनंजय मुंडे इतने इंपॉर्टेंट है कि उनके बगैर सरकार नहीं चलेगी तो अजीत पवार को दे देना चाहिए। वैसे भी आजकल कोई काम नहीं कर रहे DCM, जो दिखने में आ रहा है खाली एक आदमी की सरकार है। तो मुझे लगा शायद रूरल महाराष्ट्र की आवाज़ मंत्रालय तक नहीं जा रही होगी, तो अभी तो हम आधा किलोमीटर दूर है ना मंत्रालय से, शायद इनके कानों तक आवाज़ जाए। और मैं इसलिए कहता हूँ ये जनता की चुनी हुई सरकार नहीं है। अगर जनता की चुनी हुई सरकार होती तो जनता की भावनाओं को समझती। इतने लोग आंदोलन कर रहे हैं, हर तालुका में आंदोलन हो रहा है, लेकिन मैंने कुछ किया है नहीं तो मेरा राजीनामा क्यों मांगते हो, ऐसा धनंजय मुंडे ये धनंजय मुंडे नहीं बताया, मतलब चोर बताएगा कि मैंने चोरी नहीं की है। ये तो बड़ी अच्छा निज़ाम चल रहा है। ये क्या छत्रपति शिवाजी महाराज का निज़ाम है? अरे भाई जांच हो जाने दो, जांच के बाद अगर तुम्हें क्लीन चिट हो तो तुम दोबारा मंत्री बन जाना। वैसे भी तुम्हारे लोगों को पता है कि सुबह में कैसे शपथ ली जाती है, शाम में कैसे शपथ ली जाती है। तो ये सिंपल सी बात है, मोरालिटी। और आप देखें पूरे प्रदेश के अंदर सैफ अली खान का मुद्दा होता है तो सब लोगों की चौकसी हो जाती है क्योंकि वो बड़ा आदमी है। एक दलित और एक मराठा को जब मार दिया जाता है प्रबड़ी और भीड़ में, तब एकदम सन्नाटा है। हम यही कहना चाहते हैं इस्तीफा होना चाहिए और सख्त से सख्त कार्रवाई हो, और जो भी जांच चल रही है उसको लोगों के बीच में लेके आना चाहिए। मैं आज एक वैचारिक भूमिका घेऊन मुंबईमध्ये सर्वपक्षीय महामोर्चा आज काढला होता। मेट्रो स्टेशनपासून, मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानावर आलो आणि या पूर्ण सभेचा एक रोख असा होता की बाबा धनंजय मुंडे साहेबांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। समजा त्यांची माणसं, म्हणजे त्यांचीच माणसं आहेत, वाल्मिक कराड आणि ते सगळे त्यांची माणसं, ते कोणी जर निर्दोष निघाला तर वाल्मिक कराड निर्दोष दिसला तर परत धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वीकारावं किंवा आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू किंवा तुम्हाला गृहमंत्री करा। पण आज महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, आणि आपला इतिहास आहे की आरोप झाल्या लोकांनी राजीनामा दिला, मग विलासरावांसहित सगळ्यांपर्यंत हा विषय आलेला आहे। धनंजय मुंडे एक लाडाचे नसावेत अशी एक भूमिका आहे। दुसरं, धनंजय मुंडे साहेब जातीचं आडोसा घेऊन मराठा समाजावर एक बोट दाखवायचा प्रयत्न करायला लागलेत की मी वंजारी असल्यामुळं, मी OBC असल्यामुळं मला बदनाम करायचा प्रयत्न चालला आहे एका घटनेच्या मागे। अरे बाबा, तुम्हाला आम्ही जबाबदारच धरायला चालू केलं कधीपासून, तर तुम्ही वाल्मिक कराड माझा माणूस आहे असं म्हटल्यानंतर तुमची राजीनामी त्यानंतर मागणी आली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वंजारी समाज बांधवांनी आम्हाला प्रश्न केला आहे की मराठा समाजामध्ये गुंड नाहीत का? होतेच, त्यांना गर्दी झाली नाही का? अरे गर्दी कुणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली असेल, पण समाज म्हणून आम्ही कधीच कुठल्या एकाही गुंडाच्या पाठीमागे उभे नव्हतो। आणि म्हणून वंजारी समाज बांधवांनी एक बारकावा लक्षात घेतला पाहिजे की आम्ही गुंडांचं समर्थन केलेलं नाही, दहशतवाद्यांचं केलेलं नाही, अत्याचारांचं समर्थन कधीच समाजानं केलेलं नाही। तुमच्या समाजाला जर बदनाम कोण करत असेल तर ते स्वतः धनंजय मुंडे साहेब आहेत।
गुन्हेगाराची पाठराखण करायची आणि समाजाचा आडोसा घ्यायचा. त्याच्यामुळे आज वंजारी समाज एक आरोपीच्या कटघऱ्यामध्ये उभा करायचा प्रयत्न चालला. तो आम्ही नाही तर धनंजय मुंडे करायला लागले. 1.5 महिना उलटून गेलेला आहे, अजून एक आरोपी आहे तो फरार आहे, कसं बघताय? नाही, ह्या पोलिसांनी तत्परता दाखवली आणि सैफ अली खानच्या घरातल्या माणसाला 2 दिवसाच्या आत अटक करू शकले. पोलिसांचं एक कर्तृत्व आहे, त्यांची ती क्षमता आहे. पण आपल्या सूर्यवंशी कुटुंबातल्या सूर्यवंशींच्या हत्या, धनंजय देशमुख, संतोष देशमुखांच्या हत्यारे 20-20 दिवस गायब असायचे. स्वतः असं एकदम थाटात समर्पण करायला लागले. एक आरोपी अजून मोकाट आहे, त्याचं नेमकं मारून टाकलं आहे का काय केलं काय माहीत नाही. पण जर सापडत नसतील तर हे पोलिसांचं अपयश नाही, तर स्वतः धनंजय मुंडे साहेब मंत्रिपदावर राहिल्यामुळं ह्या सगळ्या घटना घडायला लागलेल्या आहेत असं समाजाला वाटतं. आजपर्यंत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती. आजच्या तुमच्या मोर्चाच्या व्यासपीठावरती मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांकडे आता बोट करायला लागलेत काही लोक. त्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे की तुमच्या हातात आहे ना धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेणं. आम्ही काय म्हणतो की ते जातीवाद करतोय म्हणून नाही, आम्ही अजितदादांनाही आवाहन केलं आहे, दादांनाही बोलतो, आम्ही सगळ्याच लोकांना बोलतो आहे की बाबा हे प्रकरण निकाली लागेपर्यंत धनंजय मुंडे साहेबांनी मंत्रिपदावर राहणं हे चुकीचं आहे. आम्ही कुठं पंकजाताई मुंडेंचा राजीनामा, त्या पण वंजारीच आहेत ना. आम्ही कधीच म्हणलेलं नाही की पंकजाताईंनी राजीनामा द्यावा. या प्रकरणात त्यांचं आम्ही नावसुद्धा कधी घेत नाही. पण म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकांची जनभावना आता समजली पाहिजे. हे जितके दिवस जातील तितके दिवस धनंजय मुंडेंचा सगळा विषय तुमच्याकडे वळायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून एक सावधगिरी, तुमची एक प्रतिमा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची, त्या प्रतिमेला जपण्याचं काम देवेंद्रजींनी करावं. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.